संभाजीनगर महापालिकेमध्ये आता मतदानाचा निकाल लागलाय, मात्र यामध्ये चोरट्यांचा सुळसुळा झालेला दिसतोय। काय घडलं, कुठे चैन ती? 3.5 तोळ्याची चैन होती नावाची, याची गायब आहे। हे बघा, ही चोरट्याला चैन चोरलेली होती, सापडली, पूर्ण चैन तुटलेली आहे, ही सापडलेली आहे। तुमची चैन कुठे आहे? गायब झाली ना, चोरली ना, ओढली ना। काय काय घडतं, काय चोऱ्या मारे करतात बरोबर, राजकारण जाडून चोर पण घुसलेले व्हाईट कपडे घालतात आणि चोऱ्या करतात। मग कोण आहे चोर? कोण आता आम्ही काय सांगू शकत नाही चोर कोण आहे। चोर कोण आहे? चोर ते काय पकडलाय ना, पकडलाय पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याने त्याच्या नेत्याला बोला, व्हेरीफाय करा का मी शिवसेनेचा आहे, भाजपचा आहे का आरपीआयचा आहे का मनसेचा आहे, तरी त्याच्या नेत्याला बोला। जल्लोषात चोर आले कुठून? एवढं झालं, आता गर्दी माप दिसते ना तुम्हाला, गर्दी माप मध्ये चोरांचा चोर कुठले असावेत? चोर काय स्थानिक असतील नाही तर किती तोळ्याची चैन होती? 3.5 तोड्याची चैन होती, आमच्या समोरच्या पोराने ओढली। आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं पोलीस प्रशासनाचं काम करा, ज्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करा, तो कोणत्या पक्षाचा आहे का नाही आहे व्हेरीफाय लगेच होईल ना। तो कोणत्या नेत्याचा असेल तर नेत्याला बोलून घ्या, आम्ही सोडून देऊ त्याला। या सगळ्या जल्लोषामध्ये चोरट्यांचा शिरकाव झालेला आहे। या सगळ्या गर्दीमध्ये एका चोरट्याने चैन ताब्यात घेतलेली आहे आणि या बाजूला आता जो चोरटा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलीस त्याची चौकशी करत आहेत, रंगे हात या ठिकाणी या चोरट्याला पकडलेला आहे। खरं तर सोन्याच्या चैनी आहेत या ताब्यात घेतलेला आहे आणि आता पोलीस या संपूर्ण चोरट्याला जो आहे तो या ठिकाणी चोप पण देत आहेत। त्याने चैनी नेमक्या कुठे ठेवलेल्या होत्या, जवळपास 2 ते 3 चैनी या ठिकाणी गेल्याचं या ठिकाणी दिसत आहे। हा सगळा जल्लोष करणारा कार्यकर्ता होता। कधी गेली चैन तुमची? आत्ताच 5 मिनिटं आधी। बरं, किती तोळ्याची होती? 3.5 किती किंमत? 3.5 लाख। 3.5 लाखाची चोरी होती। हा जल्लोष सुरू आहे आणि या जल्लोषामध्ये चोरट्यांनी शिरकाव केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, संभाजीनगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।